तालुक्यातील सिद्धेश्वर कुरवली ते जायगाव मार्गावरील अनेक वर्षांपासून बंद असलेला पाणंद रस्ता अखेर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात खुला केला आहे। या कारवाई दरम्यान आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला विरोध आणि काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। सिद्धेश्वर कुरवली येथून जायगावकडे जाणारा हा महत्त्वाचा पाणंद रस्ता काही कुटुंबांनी अतिक्रमण करून बंद केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। शेतात जाण्यासाठी तसेच अनेक कुटुंबांना स्वतःच्या घराकडे जाण्यासाठीही मोठा फेरा मारावा लागत होता। हा रस्ता अधिकृत नकाशामध्ये समाविष्ट असून पूर्वीपासून या मार्गावरून वाहतूक सुरू होती। मात्र काही वर्षांपूर्वी अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता। रस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांनी वडूज तहसीलदार, माणखटाव प्रांताधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी आणि निवेदने देत पाठपुरावा केला होता। ग्रामस्थांच्या मागणीची गंभीर दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर संबंधित पाणंद रस्ता तात्काळ खुला करण्याचे आदेश दिले। मात्र रस्ता खुला केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शंकर बाबूराव इंगळे, शोभा शंकर इंगळे, संजय सदाशिव माळी, सुरेखा संजय माळी आणि इतर कुटुंबियांनी प्रशासनाला दिला होता। परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता वडूज पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजणी सुरू करतात संबंधित कुटुंबियांनी कारवाईला विरोध करत ती रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने घटनास्थळी काही काळ मोठी खळबळ उडाली। मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित महिलेला रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर विरोध करणाऱ्या संबंधित कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतले। भूमी अभिलेख विभागाने दाखवून दिलेल्या अधिकृत हद्दीनुसार प्रशासनाने अखेर हा पाणंद रस्ता खुला केला। या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।